बोलतंय ते मरू द्या, हे काय तर बोलतंय, काय करणार नाही, काय ना काय लोक अशी पण चर्चा करत असते. अशी चर्चा करू नका. सगळे समर्थक द्या, उचलून धरा, पोचवा, लोकांपर्यंत शेअर करा. महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या माझ्या कान्या कोपऱ्यात हिंदुत्वांपाशी पोचवा. ही सरकार, कमळचं सरकार काही सकाट करणार नाही. तुम्हाला सांगतो काय करणार. या सरकारनं काय केलंय मला सांगा. सध्याला तुम्हाला सांगतो, प्रत्येक भाषणं झाल्या, प्रत्येक सभा झाल्या, प्रत्येक हे झालं, दिग्गज झाल्या. काय केलंय सांगा. काही कोण मतलबसाठी करतो हो. काही वेळेस आम्हाला असं भटकायची वेळ आली. महाराष्ट्रातल्या गरिबी बघून, महाराष्ट्रातल्या तरुणांना बघून, महाराष्ट्रात भ्रष्टाचारी अत्याचार बघून आम्ही सगळा अन्याय सहन केला आहे. आम्ही सगळं अंगावर घेतले. आम्ही एवढं महाराष्ट्रात एवढं दिग्गज भाषणं करून त्या मुंबईला गेलो. काय सांगायला, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात माझे लोक बघते ते. मी ब्लॉग म्हणजे आज आलो आहे. आज ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातल्या तरुण पिढी तर आता तर जागा, आता तर शिवबाजी मावळं ना, आता तर तुमचं उघडा डोळं, आता तर जागा. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उचलून धरायला लागा, वर आणायला लागा. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, अरे तुमची शक्ती मागतोय मी, तुमची काय तर समर्थक मागतोय लागा. आता तर लागा सपोर्टमध्ये या. महाराष्ट्रात 100% या सपोर्टमध्ये लागा. या महाराष्ट्रातली जनताने कमिटमेंट करायला लागलो. महाराष्ट्रात लय जे हॉर चाललाय लागा. कोण तर गरीबातला वाघ लागा लढायला लागला. गरीबाला एक सामान्य कार्यकर्ता तुमच्या प्रेम आवाज पोचवतो यूट्यूबच्या माध्यमातून लागा. तुम्ही काय तर आता तर जागा. तुमच्यातली मानशक्ती कुठे गेली, मानुषी कुठे गेली, काय कुठे गेलं, हे चाललंय काय, यावर काय चाललंय, आपण चाललोय कुठल्या वाटाने, आपल्यामधलं काय निर्माण करायचं आहे. अरे कोणाला घाबरू नका. तुमच्यामध्ये कला आहे, तुमच्यामध्ये गॉड नाही दिलं. जगाच्या पाठीवर कुठं पण जावा, कुठं पण राज्य करा. ही म्हणतोय मी येणाऱ्या पिढीला, युनिक पिढीला. संपूर्ण महाराष्ट्र एक दिवस आमचा इतिहास बघणार आहे का. अरे आता हे जर का झालं, असं बघू का, तसं बघू, वाकून बघू का, हे करू का, ते करू का, आम्ही किती घ्यायचं ना, आम्ही हे काय करायचं, ते करायचं. जे सत्तेत आहे त्याचीच पावर आहे हो. जे ह्याची सत्ता आहे त्याचीच पावर आहे. हेच हुकूम करणार, तेच करणार. इकडून ऑर्डर, तिकडून ऑर्डर. हे काय चाललंय काय महाराष्ट्रातले. अरे काय महाराष्ट्रातले वाघ शांत होत नाही कधी. महाराष्ट्रातले वाघ कधी शांत होत नाही. पण वाघ घडतं वाघ, पण त्याला टायमिंग असतं, त्याला समय असतं, काळ असतं. काळचक्र महाग लागलेलं असतं माणसाच्या जीवनात. काळचक्र महाग लागलेलं असतं. माणूस कधी ना कधी, आज ना उद्या डोक्यानं माणूस येत असतं. पण कोणाच्या आशीर्वादाने तर जनता सपोर्ट देते. माझी मायबाप माझी सपोर्ट देते. तमाम जनता सपोर्ट देते. महाराष्ट्रातली तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातले लोक सपोर्ट देते. ते मग त्यांच्या सपोर्टानं, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेमाने आपण वर येतो आणि शक्ती येतो आणि जनताच मोठं करते. आपण इशीत फिरतो, गाडीत फिरतो, पण त्यावेळेस आपण गरिबी सरतो. पण आपण त्यातनं झालं असो. काही वेळेस अन्न खाया नसतं, काय लोकांना हे नसतं. पण ती गरिबीतली जाण काय लोक ठेवतील. आता मला तुम्ही पॉवरमध्ये आणलं, मला हे आणलं, मी गाडीमध्ये फिरणार, ह्यामध्ये मला माझं चालणार, माझं कधी जीवन द्यायचं नाही. दुनिया किती जरी कमवलं, किती अब्जीनं कमवा, 100 कोटीनं कमवा, खाली सगळं सोडून जायचं. मेल्यावर काय नेत नाही. माणूस जीवनात असून, खेळून, बोलून, चांगलं नाव कमवून, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी मेलं तर माणसाने आपलं नाव काढावं. अशी कामं करा तुम्ही. आणि मतदान करायची पण गरज नाही. स्वतःहून जनताने तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे. अशी कामं करा महाराष्ट्रात. असं हे करू नका. गांडोच्या अवलाद म्हणून जगू नका, मर्दाच्या अवलाद म्हणून जगा तुम्ही. हीच मी सांगतो, हीच संदेश देतोय तरुण पिढीपाशी, युनिक पिढीसाठी. आजकाल मी लोकांना माझ्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून हीच सांगतोय तुम्हाला. म्हणजे भले दिवस मी भाषण करतो, भले एखाद्या स्टाईलमध्ये, तू ह्याच्यामध्ये तू कशा पाय. अहो तुम्ही मनाने ऐका भाषण. हो, मी तसं नाही म्हणा. आमच्यासारखी पण भरपूर असतील भाषण करणार. पण आमच्याहून अशी वाघ टायगरहून, अरे एक सामान्य गरीब लढतोय. अरे सामान्य माणसाला तुम्ही उचलून धरण आहे म्हणल्यावर तुम्ही एखाद्या मंत्र्याच्या मागं, एखाद्या नेत्याच्या मागं त्याचा तापीला आला. त्याच्या गाड्या, त्याच्या सिक्युरिटी, त्याची पोलिस, त्याचे बॉन्सर, त्याचे बॉडीगार्ड. हकला ही गरीब. हो साईडला साहेब आला. यार काय साहेबाला कोणी बनवले, साहेब कोणी केलाय, आज तुम्ही साहेब केलाय म्हणून मी साहेब झालो. या तुम्ही नसतं मला साहेब केलं तर मी कशा साहेब झालो. एक सामान्यच माणूस झाला असतो का नाही. खरं सांगा, चुकलं तर मला सांगा मित्रांनो. तुम्ही साहेब केलाय म्हणून मी माणूस झालो. तुम्ही मला साहेब केलाय म्हणून मी साहेब झालो का नाही. म्हणजे साहेब तुम्ही केला म्हणून मला सिक्युरिटी आली, सुरक्षा आली, बॉडीगार्ड, पोलीस आली. कोणा पाय आली संरक्षण कोणा पाहिलं? तुमच्या पायाला. लोकप्रिय तुमच्या पाय वाढले, लोकप्रिय लय वाढले, तंत्र लय वाढलं, माझे समर्थक लय वाढले, मला प्रेम करणारे लय वाढले. कोणा पाय वाढले? तुमच्या पाय झालं. जे आहे ती माझी जनता मायबाप आहे म्हणून आहे मी. असं असते हे अशा काने त्या महाराष्ट्रातल्या दिग्गज काय सांगायचं. आता काय लोक आम्हाला म्हणते हे भाषण केल्यावर काय लोक आत टाकतील आम्हाला. नाही त्याला घाबरत. निश्चितपणे आम्ही आहे, निश्चितपणे जनतासाठी लढणार आहे. जनतासाठी मेलो तर चालेल. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. तुम्ही साथ सोडू नका महाराष्ट्रात. आणि तुम्ही एवढंच मला सपोर्ट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.